सर्व मित्रांना नमस्कार. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. बंधूंनो, खूप दिवसांनी आपल्याशी बोलतो आहे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आणि अचानक लाईव्ह आलो. त्यामुळे तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की असं न सांगता कसं काय अचानक लाईव्ह आलो. पण बऱ्याच दिवसापासून तुमच्या सगळ्यांशी बोलावं अशी इच्छा होती आणि आजचा दिवस हा तशा अर्थानं इतिहासाची आठवण करून देणारा आणि एक क्रांतिकारी दिवस आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. मागच्या वर्षी बरोबर 11 फेब्रुवारीला बुलढाण्यामध्ये आपल्या शेतकरी आंदोलनावर लाठीचार्ज झाला होता. मी आत्मदहनाचं आंदोलन केलं होतं आणि हजारो शेतकऱ्यांवर लाठ्याकाठ्या चालवल्या गेल्या. त्या आंदोलनाची आज वर्षपूर्ती झाली आणि आज माझ्यासहित जवळपास 36 लोक आम्ही अकोल्याच्या तुरुंगामध्ये आजच गेलो होतो. त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्याही घटनेची आठवण आहे आणि बरोबर 15 तारखेला आता न्यायालयाचा निकाल माझ्या बाबतीत येतो आहे. त्याची सुद्धा अटकेची टांगती तलवार माझ्यावर आहे. या अनुषंगानं आणि इतरही सगळ्या चळवळीची दिशा, आंदोलनाची दिशा, त्यानंतर पुढची राजकीय दिशा, या सगळ्यांच्या अनुषंगानं जे काय लोकांच्या मनात कन्फ्युजन आहे किंवा जे काय आरोप प्रत्यारोप अलीकडच्या काळामध्ये आमच्या बाबतीत होत आहेत त्याचा खुलासा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्या अनुषंगानं आज मी खऱ्या अर्थानं आपल्याशी बोलतो आहे. बंधूंनो, आज 12 फेब्रुवारी मागच्या वर्षी जेव्हा पीक विम्याची रक्कम AIC विमा कंपनी द्यायला तयार नव्हती, त्यांनी मॅटर डिस्प्यूट केलं होतं आणि डिस्प्यूट मॅटर म्हणजे आपल्या गावरान भाषेत सांगायचं म्हणजे कोर्ट मॅटर केलं होतं. त्यामुळं आपल्याला पीक विम्याची रक्कम मागच्या वर्षी मिळणार नव्हती. दुसऱ्या बाजूला बाकी नुकसान भरपाई सुद्धा सरकार द्यायला तयार नव्हतं आणि मागच्या वर्षी पण आपण भरपूर आंदोलनं केली. एक फार मोठा मोर्चा काढला म्हणजे 2022ला. त्याच्यानंतर आपण अरबी समुद्रामध्ये जलसमाधी घ्यायला हजारो शेतकरी घेऊन मुंबईला गेलो. सरकारने आपल्याबरोबर चर्चा केली आणि अरबी समुद्राला पोचायच्या अगोदरच 174 कोटी रुपयाचं एक स्पेशल पॅकेज बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिलं. अर्थात ते 156 कोटीचं दिलं, त्यात नंतर काही पैसे ऍड केले. आपल्या अरबी समुद्राच्या जलसमाधी आंदोलनाचा तो एक इम्पॅक्ट होता, परिणाम होता आणि काही मागण्या सरकारने मान्य केल्या आणि मग आपण सरकारबरोबर चर्चा करून नुकसान भरपाई पत्रात पाडून घेऊन परत आलो. सरकारनं GR तर काढलाच, परंतु नुकसान भरपाई सरकार देत नव्हतं आणि त्याच अरबी समुद्राच्या जलसमाधी आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारने 1500 कोटी रुपये सततच्या पावसाचे मंजूर केले. तुम्ही हवं तर त्यावेळेचं देवेंद्रजी फडणवीसांचं ट्विट बघू शकता, त्यांचं फेसबुक बघू शकता, त्यांचं इन्स्टा बघू शकता. त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे त्यावेळेला की या आंदोलनाचा परिणाम म्हणून आपण सततच्या पावसाचे पैसे मंजूर करतो आहे 1500 कोटी राज्याला. त्यातले 114 कोटी रुपये हे बुलढाणा जिल्ह्यासाठी मंजूर केले. सरकार ते पैसे फाट्यावर मारत होती. मंजूर तर केले, 2022ला पण केले, परंतु सरकार ऐकायला तयार नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये मग मी व्यथित झालो आणि मी म्हटलं की मी आता आत्मदहन करणार आहे. मी 6 फेब्रुवारीला इशारा दिला सरकारला, निवेदन दिलं की जर का तुम्ही ही मागणी मान्य केली नाही तर 11 फेब्रुवारीला मी आत्मदहन करणार. हजारो शेतकरी येतील ते मला माहित नाही, पण माझ्या मरणाने जर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार असेल तर मी स्वतःला जाळून घ्यायला तयार आहे. आणि मग पोलिसांची सगळी धावाधाव सुरू झाली. माझ्या घराभोवती बंदोबस्त, घरच्यांना टॉर्चर करणं, नातेवाईकांना टॉर्चर करणं, मित्रांना टॉर्चर करणं की रविकांत तुपकर पुढे आम्हाला सरकारचा आदेश आहे त्यांना अटक करायचे. पण क्रांतिसिंह नाना पाटलांनी जसं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भूमिका घेऊन आंदोलन केलं, सत्याग्रह केला. छत्रपती शिवाजी राजांनी जसा गनिमी काव्याचा फॉर्म्युला वापरला किंवा तोच गनिमी कावा घेऊन आणि भूमिका घेऊन मी मोबाईल बंद करून भूमिगत झालो आणि 11 फेब्रुवारीला रविकांत तुपकरला बुलढाण्यात येऊ द्यायचं नाही असा चंग सरकारने बांधला. हजारो पोलीस बुलढाणा शहरामध्ये दाखल केले. सगळ्या नाकेबंदी सगळ्या बाजूने केली आणि मी जिथं सापडेल तिथं मला अटक करायचं अशा पद्धतीचा निर्णय सरकारने घेतला आणि मला काही होऊ नये आणि या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी हजारो शेतकरी बुलढाण्यामध्ये जमले. कलेक्टर ऑफिसच्या दिशेनं शेतकऱ्यांचं पायी प्रवास चालू झाला आणि मी वेश बदलून, खाकी ड्रेस घालून, मी दाढी काढून, सगळं लूक बदलून, मी खाकी कपड्यात असल्यामुळे मी पोलिसासारखा दिसत होतो आणि मी त्या याच्यामध्ये पोलिसांचं कडं भेदून त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला गेलो आणि अंगावर डिझेल घेऊन स्वतःला जाळून घेण्याचा मी प्रयत्न केला आणि खूप मोठा गदारोळ त्या ठिकाणी झाला. पोलिसांनी माझ्या अंगात थोडं डिझेल गेलं, माझ्या अंगावर डिझेल पडलं
आणि उन्हाळ्या कडक त्या दिवशी ऊन होतं. डांबरी रस्त्यावर कलेक्टर ऑफिसच्या समोर आम्हाला पोलिसांनी त्या ठिकाणी तसंच ठेवलं 2-3 तास. वास्तविक पाहता मला सरकारी दवाखान्यात न्यायला पाहिजे होतं तब्येतीच्या हिशोबाने, पण त्यांनी मला नेलं नाही. त्यांनी अटक सातत्यानं एसपी ऑफिसमध्ये अधिकारी जात होते येत होते आणि अचानक काही नसताना लोक फक्त घोषणा देत होते. सोयाबीन कापसाचा भाव मागत होते, नुकसान भरपाई मागत होते, विमा मागत होते आणि हक्काचं दाम मागत होते. परंतु अशा परिस्थितीमध्ये सरकारने सहानुभूती दाखवण्याच्या ऐवजी अचानक मला इकडे अटकेचा हात लावला, तिकडे लाठीचार्ज सुरू केला आणि बेदम लोकांना मारलं. अर्थात हे कोणाच्या इशाऱ्यावर झालं हे सांगण्याची काही गरज नाही. फक्त या पुढाऱ्यांच्या डोक्यात एवढंच होतं की उद्या लोकसभेच्या पुढच्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये रविकांत तुपकर उतरला नाही पाहिजे, याच्या सोबतच्या लोकांना इतकं मारा की पुन्हा लोक आंदोलनात आले नाही पाहिजे, अशी त्यांची भावना होती.